मित्रांनो, जग नेमकंच कुठं कोरोनाच्या जखमेतून सावरत असताना आणखी एक धडकी भरवणारा आजार जगभरात वेगानं फोफावतो आहे. एमपॉक्स किंवा मंकीपॉक्स असं या आजाराचं नाव. याला गंभीर घेण्याचं कारण असं की जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या साथीला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलं आहे. गेल्या 3 वर्षात दुसऱ्यांदा अशी आणीबाणी जाहीर करण्याची ही वेळ जागतिक आरोग्य संघटनेवर आली आहे. विशेषतः आफ्रिकन देशासह जगातील शेकडो देशात हा आजार पसरतो आहे. या व्हिडिओत आपण एमपॉक्स किंवा मंकीपॉक्स म्हणजे नेमकं काय, तो आजार नेमका होतो कसा, त्याची लक्षणं काय आहेत आणि या आजारापासून भारताला काय धोका आहे, या संदर्भात सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. एमपॉक्स म्हणजे नेमकं काय? एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखाच असतो, पण त्यापेक्षा कमी संसर्गजन्य आहे. एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा वा प्राण्याचा अगदी नजीकचा संपर्क आला तर किंवा या विषाणूमुळे दूषित झालेले मांस खाल्ले तर त्यातून हा रोग पसरतो. लैंगिक संबंधाद्वारेही या रोगाची लागण होऊ शकते. तसेच यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो. या आजाराची पार्श्वभूमी, याचा इतिहास आपण थोडक्यात बघूया. या रोगाचा शोध 1958 मध्ये लागला. संशोधनासाठी वापरल्या गेलेल्या माकडांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळला. या आजाराचे मानवाला झालेल्या संसर्गाचे प्रथम निदान 1970 मध्ये कांगोमध्ये झाले. जागतिक आरोग्य संघटनेने जुलै 2022 मध्ये एमपॉक्स साथीबाबत प्रथमच जागतिक स्वास्थ्य आणीबाणी जाहीर केली होती. त्यावेळी आधी कधीही न आढळलेल्या 70 देशांमध्ये हा आजार आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत 116 देशातील 1 लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. युरोप, आशिया आणि अमेरिकेत त्या मानाने या रोगाची साथ कमी आहे. आफ्रिकेत मात्र काही भागात अतिशय नाजूक स्थिती आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिली तर आफ्रिकेत गेल्या वर्षीच्या तुलनेत याचा प्रादुर्भाव 160% अधिक आहे. संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार कांगोमध्ये एमपॉक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून तेथे 15,600 जणांना संसर्ग झाला आहे, तर 537 जण दगावले आहेत. हा प्रादुर्भाव 2022 पेक्षा अधिक तीव्र आहे. या रोगामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी 96% मृत्यू एकट्या कांगोमध्ये नोंदवले गेले आहेत. या आजाराची लागण प्रथमच बुरुंडी, केनिया, रवांडा आणि युगांडा या पूर्व आफ्रिकेतील देशातही नोंदवली गेली आहे. ही साथ कशी रोखायची याबाबत वैद्यकीय जगतात अजूनही पुरेसे ज्ञान निर्माण झालेलं नाही. परिणामी या साथीचा प्रसार जगभरात होण्याची शक्यता असून अमेरिकेने त्यांच्या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना दक्ष राहण्याचा इशारा दिला आहे. यानंतर एमपॉक्सची नेमकी लक्षणे काय आहेत ते थोडक्यात बघूया. एमपॉक्स विषाणूमुळे व्यक्तीला त्वचेवर लाल पुरळ येतात, जे 2 किंवा 4 आठवडे राहू शकतात. या रुग्णाला ताप, घसा खवखवणं, डोकेदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी, अत्यंत थकवा येणं आणि सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजेच शरीरावर गाठी होऊ शकतात. एमपॉक्स असलेले बहुतेक लोक पूर्णपणे बरे होतात, परंतु काही गंभीर आजारी होऊ शकतात. यावर उपचार कसे केले जातात? सन 2022 मध्ये यावर लशीचा वापर करण्यात आला होता. मात्र सध्याची बिकट स्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्या पुरेशा नाहीत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जगभरातच या लशींचा तुटवडा आहे. त्यामुळे समाजात वावरताना सुरक्षित अंतर राखणं एवढीच गोष्ट रोगाचा फैलाव रोखण्यासाठी उपयोगी पडू शकते. पण कांगोसारख्या देशात, जिथे अनेक देशांतर्गत विस्थापित शहरातील आश्रय शिबिरात राहतात, त्यांच्यासाठी असे अंतर राखणे फार अवघड आहे. कांगोने आता लसीकरणासाठी 2 एमपॉक्स लशींना मान्यता दिली आहे. भारतात एमपॉक्स बद्दल स्थिती कशी राहील असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात येत आहे. मात्र सध्या भारतात या विषाणूचा प्रभाव दिसून येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या अपडेटमध्ये म्हटलं आहे की भारतात जानेवारी 2022 ते जून 2024 दरम्यान एमपॉक्सची 27 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यूही झाला होता. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की भारतात या प्रकारच्या विषाणूपासून कोणताही धोका होण्याची शक्यता नाही. त्यावर उपचार करू शकणाऱ्या काही लसी उपलब्ध आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर काटेकोर निरीक्षण करून आणि संक्रमित लोकांची वेळेवर ओळख करून व्हायरस नियंत्रित केला जाऊ शकतो. चला तर मित्रांनो, ही होती मंकीपॉक्स किंवा एमपॉक्स या आजारासंदर्भात माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.